गरीब असेल त्याला आपण मदत केलं, त्याला शिक्षणात पुढे नेलं पाहिजे. जे आमचे अनाथ मुलं मुली आहेत बिचारांचं छत्र हरवलेलं असते, काही कारण नसताना त्यांना याच्यामध्ये जातात, काही ऍक्सिडेंटमध्ये जातात, काही अकाली मृत्यू होतात, तर त्या मुला मुलींना सुद्धा आपल्यासोबत क्षण घालवता आले पाहिजे, त्यांचंही आपण देखभाल केली पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. आणि म्हणून आपण दामोदर काकांनी ते पहिले सुरुवात केलं होतं, मग फाउंडेशनवर सोडून देऊन आज या मुलांना शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा आपण बसवलं. परंतु मी आजच सगळे आमच्या एकूण माता भगिनी भेटलंय की अजून एवढ्यामध्ये थोडे पैसे मागे पुढे येऊन राहिले किंवा येऊन नाही राहिले, तर मी तुम्हाला शब्द किती दिवाळी दिली की आपले मुख्यमंत्री जे आहे अतिशय संवेदनशील आहे. आज 15 दिवसामध्ये मी त्यांच्याकडे जाऊन एकाचाही महिला थांबणार नाही, अनाथ बालक आणि बालिकांचे 1 रुपया त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल. आणि ज्याप्रमाणे अपंग, निराधार, अनाथ यांना महिन्या रेग्युलर पैसे मिळतात, तसे आमच्या अनाथ बालक बालिकांना सुद्धा महिन्याचे पैसे मिळावे हा माझा आग्रह राहणार आहे. कारण शेवटी याही मुलांचं त्याच्यामधून थोडंफार शिक्षण, थोडंफार आपलं कुटुंब आणि हुशार मुले जर त्यांना थोडीशी मदत मिळाली. आणि एक अजून शब्द देतो की जसे तुम्ही 10वी 12वी पुढच्या एज्युकेशनसाठी जा, त्यावेळेस तुम्हाला जेही अडचण येईल त्यासाठी फाउंडेशन तुमच्या पाठीशी उभं राहील. तुमचं शिक्षण आम्ही थांबू देणार नाही. चांगल्या प्रकारे अनाथ बालबालिकांना शिक्षणापासून पुढे नेऊन त्यांच्या पाय उभे करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, हे शब्द सुद्धा आम्ही